10 ग्रॅम बियाण्यासाठी 250 ग्रॅम 10 किलोसाठी 250 ग्रॅम रायझोबियम वापरायचं आणि ती सावलीमध्ये वाळवत ठेवायचं. सावलीमध्ये वाळवल्यानंतर ती पेरायला वापरायचं आपल्याला. नंतर ॲझॅटोबॅक्टर म्हणजे ज्या धान्याचं एक दल असेल ज्याची डाळ होत नाही याच्यासाठी आपण ॲझॅटोबॅक्टर वापरतो. ॲझॅटोबॅक्टर लावतानाही तेवढंच वापरायचं आहे. 250 ग्रॅम 10 ग्रॅम. बुरशीजन्य जे मरसारखे रोग येतात पिकांवरती त्याच्यासाठी एकदम अत्यंत गुणकारी औषधी आहे. चालू लागवड आपण हे करताना पहिल्यांदा याची बीज प्रक्रिया करायची असते आपल्याला ट्रायकोडर्माची. ही ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यानंतर जर एकदल धान्य असेल तर ॲझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम सगळ्यांना PSB यांची आपण नंतर बीज प्रक्रिया करायची. आता पेर नाही चालू ज्वारी पेरतायची काही येणार नाही आज. हो बाबा द्या बेटे मुझे काय नको शिवाजी एकदल धान्यासाठी आपण याची बीज प्रक्रिया करणार आहे. ॲझॅटोबॅक्टरमुळे जीवाणू संवर्धनामुळे झाडाची वाढ योग्य होते आणि बियाण्याची वाढ होते. यावर येणाऱ्या कीटकांपासून नियंत्रण होते. म्हणून ॲझॅटोबॅक्टरची आपण बीज प्रक्रिया एकदल धान्यासाठी करतो. आता समजा हे 10 किलो जर बियाणं असेल तर याला 50 ग्रॅम बियाणं नाही हो 4 किलो 4 किलो आहे. अंदाज 25चा कारभार सांगा साहेब. नाही मी नाही कोणाला ते रवाना करते नाही मी करते. मी फक्त सांगा ना मला सांगे देवाना एवढं पाण्यामध्ये सुद्धा त्याला निरोप दे. फक्त घ्यायचं आहे ते. तेल केलं टाकलं चालेल. तेल बीज प्रक्रिया केली तुम्ही बी टाकतात नाही त्याला बुरशीची नसते, ट्रायकोडर्माची नसते. त्याला फक्त कीडनाशकाची असते. बस हां कीडनाशकाची असते. आणि आता हे आपण जे लावतो आहे हे बुरशीजन्य औषध. हां ट्रायकोडर्मा हे 125 ग्रॅम गुळा 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गुळ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 10 किलो बियाणं आपलं तयार होतं पूर्ण. हां मागून त्यांच्या वावरामध्ये राजकांच्या वावरा हो आणि तुम्ही जे स्वतः करणार त्याची वाढ आणि उगवण क्षमता तुम्हाला तुम्ही याला करण्याचं काम करतात आपल्या पिकांचं. हो तर ही बीज प्रक्रिया केल्यानंतर ट्रायकोडर्माची त्याच्यानंतर ही बीज प्रक्रिया करायची नंतर ही किती आणू मग हे 10 किलोला साधारण 250 ग्रॅमच्या जवळपास हे लागतं. हे सुद्धा हे बी म्हणजे सारखं पण पाण्यात तयार करू. योग्यातून बलावर नाही या जो बियाणं नाही हो तो पावडर. हां बियाणं आता मटेरियल काढून जर पेरलं चालेल. नाही याच्यात खत नाही टाकायचं. डायरेक्ट कसं याच्यात संपर्क येणार. मटेरियल आणि बियाणं एकत्र करून शकत ना आपण.
डायरेक्ट बियाणावर बियाणावर पेरता येणार नाही ते. बाजरी पेरायला झालं खत बी झालं आता खत गाय ना बोले खत गाय घेऊन आलं. करते ना साहेब. त्यांच्या वाटेवरच टाकायला. असं दोन्ही हात का असं असं कर विस्तार योजनेअंतर्गत आत्मा योजनेअंतर्गत आपण धानोरा खुर्द हे गाव 100% बीज प्रक्रियेसाठी निवड केलेली आहे. तर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे हे आवश्यक असल्यामुळे आपण सर्व पिकांसाठी बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन इथे करत आहोत. तर प्रथम बियाण्याला आपण ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करणार आहोत. 1 किलो बियाण्यासाठी 5 किलो ट्रायकोडर्माची 5 ग्रॅम बियाण्याची आपण बीज प्रक्रिया करणार आहे. तर ट्रायकोडर्मा लावल्यानंतर बुरशीजन्य जे रोग आहे ते सर्व पिकांपासून आपल्याला संरक्षण मिळते आणि झाडाची वाढ सतेज होते. पिकांचं वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. नंतर ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण ॲझॅटोबॅक्टरची बीज प्रक्रिया करणार आहे. यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गूळ तयार थोडा वेळ उकळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टर टाकायचा. ॲझॅटोबॅक्टरमध्ये रायझोबियमसाठी आपण 250 ग्रॅम रायझोबियम 10 किलो बियाण्याला आपण वापरणार आहे आणि त्याची बीज प्रक्रिया करताना बियाण्याला लावणार आहे ते. तर PSB लावताना त्या स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूपासून आपल्याला नत्र उपलब्ध होते. PSB उपलब्ध होऊन जाते. या 2 मिनिटं फोटो काढलीत ना आपला. चार आले ना दिलं की चांगलं दिसतं. आज आपल्या इथे गोळेगाव बुद्रुक इथे कृषी विभाग बोदवड खुर्द आणि बुजुर्ग म्हणून गोळेगाव खुर्द आणि बुद्रुक कृषी विभागामार्फत आपल्या इथे बीज प्रक्रिया मोहीम हे आपण राबवणार आहोत. तरी बीज प्रक्रिया म्हणजे काय, तर बीज प्रक्रियामध्ये जे बियाण्याला रासायनिक तसेच बुरशीनाशकाची प्रक्रिया करून जे समोर जे आपलं पीक होणार आहे ते सशक्त आणि रोगमुक्त ठेवण्यासाठी आपण या बीज प्रक्रियेची आपण इथे प्रात्यक्षिक करणार आहोत. तर बीज प्रक्रिया करतेवेळी सर्वप्रथम बियाण्याला रासायनिक प्रक्रिया करायची, त्यानंतर बुरशीनाशकाची प्रक्रिया करायची. बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे बुरशीनाशक आहे जे कपाशीवर मर रोग येते किंवा तुरीवर मर रोग येते. आणि हा मर रोग जमिनीमध्ये जी बुरशी राहते त्या बुरशीवर हे जी हानिकारक बुरशी आहे त्या हानिकारक बुरशीवर ट्रायकोडर्मा नावाची ही उपयुक्त अशी बुरशी ते त्या बुरशीला मारून टाकते आणि आपलं जे कपाशीचं पीक आणि तुरीचं पीक आहे हे मर रोगापासून वाचवते. म्हणून सर्वप्रथम हे ट्रायकोडर्मा 1 किलोला 4 ग्राम याप्रमाणे आपण घेत असतो. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर 25 ग्राम प्रति किलो बियाण्याला. त्यानंतर फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे PSB जे आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा स्फुरदयुक्त खते टाकतो ते पिकांना सहसा लवकर मिळत नाही. त्यामुळे ते PSB हे बॅक्टेरिया जीवाणू स्फुरद मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरते. तरी आपण सर्वप्रथम
ट्रायकोडर्माचं आपण प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत. साधारण वापरत असतो. गोळ्याचं पाणी करायचं नाही, येऊ दे. सर्वप्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करायची, त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आणि TSB याची प्रक्रिया करायची. हे संपूर्ण मिश्रण बियाण्याला एकसारखं लावण्यासाठी 125 ग्राम गूळ 1 लिटर पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून तो बियाण्याला लेप म्हणजे सारखा चिकटून राहील. आणि त्यानंतर 5 ते 10 मिनटं हे बियाणं सुकून द्यायचं आणि नंतर याची पेरणी करायची. सावलीत एक सांगा, चिटकून राहण्याकरता पावडर आहे सगळी पडून जाते. ग्रॅम गुळ हा 10 किलो बियाण्याला पुरतो. या पुढे मर रोगाला कार्यक्रम एक किलो बियाण्यात आपण 5 ग्रॅम घेतलं ट्रायकोडर्मा. त्याला मिक्स करायचं चांगलं. करा त्याला असं मिक्स थोडा त्याला बारीक. या पद्धतीने प्रक्रिया करून याला सावलीत वाळवायचं. कमीत कमी आपल्याला 1 तास. 1 तासानंतर याची आपण पेरणी किंवा आपण चालू आहे बरं का, उगाच काहीतरी बोलू नका. नाही चालू नका बंद. चालल्या हो. अरे नाही ना, अरे अंदाजे मस्त आहे. मी असं चांगलं नाही आहे. 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा, 150 ग्रॅम बोला तुम्ही, 150 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर. हे आता एकत्र करावं लागणार आहे आपल्याला. एकत्र करताना डायरेक्ट लाईव्ह करायचं बरं का. हा ना, हे असं याच्यात टाकलं, हे याच्यात टाकलं, त्याच्यात टाकलं आणि चांगलं असं त्याला हे करून घेतलं. मिश्रण तयार केलं. मिश्रण तयार करून ते डायरेक्ट कांद्याचे रोपं घ्यायचे, त्याच्यात बुडवायचे. थोडा वेळ ठेवलेलं आहे. एक बाई जोड देताना थोडा वेळ ठेवून मग फक्त मुळं बुडवायचे. फक्त उभा राहू. मुळं किती बुडवायचे समजा, खालचा अर्धा पार्ट बुडला तरी चालेल. किंवा बुडून अर्धा तास ठेवलं होतं बसून असं. हा अर्धा तास नाही सांगायचं, तो टाइम सांगायचा नाही. तो टाइम मोगम मोगम भाषा मारा. नाही तर मग तुम्ही 10 मिनिटं सांगितलं पुस्तकात चालू आहे हो. काय उपाय. हा बरोबर सांगताय ते. जर एखादा प्रॉब्लेम आहे तर मोबाईल मध्ये तो नाही आढळणार.
चल मग सुरुवात. पहिले सहाय्य करले होते ना कुमार पांडे पाहिलं होते यालाच ना 3 वाजता सहाय्य करले किती दिवस नाही ते कुमार पांडे होते तुम्ही तुम्हाला डबा लावते तारीख वर काय होती ना सोमवार का देव काल दिन नको देऊ मी घर नाही राहणार काल दिन मी आता बी घर नाही आहे हो सोमवार चालेल ठीक आहे मी अनिल माधवराव पाटील राहणार रोटवत तालुका धरणगाव. या शेतात कांदे रोपची जी बियाणे प्रक्रिया चालू आहे त्याच्यात 1.5 महिन्यापूर्वी आम्ही कांद्याचे रोप टाकलेलं होतं. तर या 10 लिटर पाण्यासाठी इथं ट्रायकोग्राम 150 ग्रॅम आणि बायोला